नमस्कार मित्रांनो, सरकारी कागदपत्रावर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता सातबारा उतार्यावरही आईचे नाव लावण्यात येणार आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्याच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधिताच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात आलेले आहे. मात्र वडिलाचे नाव बंधनकारक नसणार आहे. तसेच यानंतर करण्यात येणाऱ्या फेरफारमध्ये आईचे नाव लावण्यात येणार आहे. विवाहितांना पतीचे किंवा वडिलाचे नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारला पाठविला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाकडे पाठविला होता. यातील त्रुटीचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठविण्यात आलेला आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.